अकोट तेल्हारा तालुका सीमेवर तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील करी रुपागड शिवारात मल्हार वस्तीतील मेंढ्यांवर संसर्गजन्य अज्ञात रोगाच्या आजारानं अटॅक केल्यानं हजारो मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून मेंढ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्यानं मेंढपाळ हवालदिल झालेले आहेत. चितलवाडी आणि करी रुपागड येथील 40 मेंढपाळ कुटुंबाचे मल्हार वस्तीत 2 तांडे असून त्यात ते आपल्या उपजीविकेचे साधन असलेल्या अंदाजे हजारो मेंढ्यांना घेऊन राहतात. यातील काही अत्यल्प भूधारक तर बहुतांश भूमिहीन मेंढपाळ आहेत. त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन म्हणून मेंढी पालन असून आठवड्यापासून मल्हार वस्तीतील या तांड्यामधील जवळपास 800 ते 1200 मेंढ्या अज्ञात साथीच्या आजारानं मृत्युमुखी पडल्यानं मेंढपाळ हतबल झालेले आहेत. या मृत्यू सत्रानं त्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. हे सत्र अजून सुरूच असल्याची माहिती आहे. पावसाळ्याचे 4 महिने मेंढपाळ हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या करी रुपागड येथे राहतात. या काळात मेंढ्या एकाच जागेवर ठाण बांधीत असतात. व्याघ्र प्रकल्पामुळे या परिसरात मेंढपाळांना मेंढ्या चराईसाठी प्रतिबंध असतो. त्यामुळे मेंढपाळ हे चारा शोधत इतरत्र भटकंती करतात. गेल्या आठवड्यापासून करी रुपागड लगतच्या तांड्यामधील मेंढ्यांवर आलेल्या गंभीर आजारामुळे दररोज शेकडो मेंढ्या मृत्युमुखी पडत आहेत. मेंढ्यांच्या या मृत्यू सत्राची माहिती मिळताच अडगाव बुद्रुक पशु चिकित्सालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दांदळे यांनी तात्पुरता इलाज केले, परंतु सर्वच उपाय निष्फळ ठरले असल्याची माहिती आहे. मेंढ्यांच्या आजाराचे निदान करण्यासाठी पोस्टमॉर्टम सुद्धा करण्यात आलं आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान मेंढपाळांनी मेंढ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी करावयाचे औषधोपचार व लसीकरण करणे आवश्यक असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. सातपुड्याच्या पायथ्याशी शेकडो मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची एवढी मोठी घटना घडल्यानंतर महसूल विभागाला सूचना देऊनही आजपर्यंत महसूल विभागाने साधी भेटही दिली नाही किंवा कुठलाच लोकप्रतिनिधी साधी पाहणी करण्यासाठी सुद्धा तांड्यात पोहोचला नाही. पण आज आमचा वाली कोणीच नसल्याची खंत मेंढपाळांनी यावेळी व्यक्त केली. मी गडगराम पंचायतीतील ते सरपंच योगिता पोकळे. 4 गावं 2 तांडे माझ्याकडं ग्रामपंचायतला लागू आहेत. मी धनगर समाजाची. माझ्या धनगर समाजावर खूप वेळ बेकार आलेली आहे. त्यांना काय करावा, काय ठेवावा हे त्यांना सुचत नाही आहे. त्यांचे जनावरं, त्यांचे जे खायप्याचे हे आहे समजा, ते सर्व चाललेलं आहे. त्यामुळं त्यांचं खूप खूप नुकसान झालेलं आहे. त्यांच्या लेकरा बाळांना काय त्यांना अन्नपाणी द्यावं हे त्यांना समजत नाही आहे. वाळ बांधव आहेत. मी सर्वात आधी तर तुमच्या चॅनलचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही या मानवीय संवेदना समजून या ठिकाणी पोहोचले. गेल्या महिनाभरापासून सातत्यानं या मेंढपाळांचा एक जीवाचे तुकडे म्हटलेलं लहानपणापासून जे कोकरू वागवलं ते मोठं केलं आणि 2-2, 300 मेंढऱ्या या ठिकाणी मरत आहेत. आम्ही डॉक्टरांची टीम बोलावली, DD आले, DHO आले, DHO आले. त्यांनी त्यांचे उपचार सुरू आहेत, पण अद्यापपर्यंत निदान झालं नाही. निदानात हे आलं की त्यांना निमोनिया झाला. निमोनिया सततच्या पावसामुळे त्यांना निमोनिया झाला आणि जेव्हा आम्ही तहसीलदार आणि SDO साहेबांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हे नैसर्गिक आपत्तीमध्ये बसत नाही. मेंढपाळांचं काही तुम्ही गारपीट झाली असेल किंवा अतिवृष्टी झाली असेल किंवा वाहून गेलं असेल तरच आम्ही मदत देऊ शकतो. हे अनेक लोक या ठिकाणी वाळे सोडून गेले. त्यांना त्यांचं दुःख त्यांच्या महिला भगिनी तुमची पाहत असाल की त्यांच्या डोळ्यात आजही अश्रू आहेत. तर या ठिकाणी शासनाच्या संवादांना कुठेतरी बोथट झाल्या की आम्हीही विज्ञानाच्या शाळेत शिकलो की जास्त पाण्यामध्ये राहिला माणूसही राहिला तर त्याला निमोनिया होतो. तर हे सगळी मेंढरं आहेत. गेल्या 2 महिन्यापासून सातत्याने या ठिकाणी पाऊस सुरू आहे. 25, 26, 27 या दिवशी तर अतिवृष्टी या ठिकाणी झाली आणि मेंढरू हा शेवटी नाजूक जीव आहे. त्याला त्या अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे त्यांना निमोनिया झाला. म्हणून शासनाला आमची विनंती आहे की या सगळ्या गरिबांच्या भावना, कारण यांची उपजीविकाच मेंढपाळी आहे. कोणाकडे शेती नाही, शेतीचा तुकडाही नाही. या मेंढऱ्या वर्षभर त्याच्या शेतात फिरवायच्या आणि पावसाळ्यात कुठेतरी हिरवा चारा या पायथ्याशी या करी गावाच्या आहे म्हणून या ठिकाणी येत असतात. अशा त्यांच्यावर जे आसमानी संकट यावर्षी आलं, त्यातून त्यांना शासनानं भरीव मदत द्यावी. त्यांना सावरण्यासाठी बळ द्यावं. एकीकडे शासन मेंढपाळांसाठी महाशेष योजना आहे. त्यांना आम्ही चारा देऊ, चाऱ्याचे पैसे देऊ, त्यांना मेंढऱ्या देऊ, त्यांना टीन शेड देऊ. हे योजना सगळ्या कागदावर आहेत. आमच्या त्या योजनांची आम्हाला अपेक्षाही नाही. सरकारच्या संवेदना बोथट झाल्यात. फक्त आमची विनंती एक आहे की ज्यांचं हे नुकसान झालं आणि हे जे गरीब कुटुंब रस्त्यावर आले आहेत यांना शासनानं भरीव मदत द्यावी ही शासनाला आपल्याद्वारे विनंती करतो. आम्ही वारंवार अर्ज दिले. आज 3 अर्ज देऊन शासनाकडे झाले. 4थ्यांदा जर झाले तर ही आमची आता या पुढचं जे आंदोलन राहणार आहे. तर ह्या सगळ्या मेलेल्या मेंढऱ्या आम्ही कलेक्टर महोदयांच्या त्यांच्या ऑफिसच्या समोर घेऊन जावं का अशी आमची दुर्दैवानं मानसिकता झाली आहे. तर शासनानं आम्हाला ते करण्यास भाग पाडू नये म्हणून शासनाकडे आपणा माध्यमातून विनंती आहे की शासनानं तात्काळ यांना मदत द्यावी आणि यांना न्याय द्यावा. धन्यवाद.
संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.